स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बीड जिल्ह्यातील माजलगाव या शहरामध्ये प्रिया नावाची एक 28 वर्षांची महिला आपल्या मुलीसोबत आणि सासूसोबत राहायची. प्रियाचा नवरा हा कामाच्या निमित्ताने परदेशात गेला होता. त्यामुळे प्रिया आता खूप एकटी राहत होती. ती आपल्या शेजारच्या लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करायची. घरची खूप श्रीमंत होती आणि सगळं काही अगदी व्यवस्थित चालू होतं. प्रिया आपल्या एका शेजारच्या व्यक्तीसोबत मैत्री करते. तो व्यक्ती आणि प्रिया दोघेजण एकमेकांच्या घरी येऊन जाऊ लागले. एक दिवस प्रिया आपल्या कामात व्यस्त असते आणि तो शेजारचा व्यक्ती तिच्या घरातील बाथरूम वापरण्याच्या बहाण्याने तिच्या बाथरूममध्ये जातो आणि बाथरूममध्ये त्याने एक हिडन कॅमेरा लपवून ठेवला, जो त्याने अगोदरच सोबत आणला होता. याबद्दल कधी प्रियाने विचारही केला नव्हता की तिचा जवळचा मित्र, ज्यावर तिने एवढा विश्वास ठेवला, तोच व्यक्ती असं काही करणार आहे. रोहन मेहता त्या बाथरूममध्ये कॅमेरा लपवतो आणि बाहेर येऊन नॉर्मलपणे वागू लागला. 2-4 दिवस निघून जातात आणि 2-4 दिवसांनंतर परत एक दिवस प्रिया एकटी असते. तर रोहन मेहता तिच्या घरी पोहोचतो. पण यावेळी त्याच्या डोळ्यात वासना स्पष्ट दिसू लागली होती. तो प्रियाला एकटी बघून आधी घराचा दरवाजा बंद करतो. तो तिच्यासोबत विचित्र प्रकारे वागू लागला. तर प्रिया त्याला म्हणते, तू घरातून निघून जा, आता येऊ नको, आता मी एकटी आहे किंवा मला काम आहे, असं ती बहाणे करू लागली. पण रोहन मेहता प्रियाला आपल्या फोनमधले व्हिडिओ दाखवतो. ते व्हिडिओ म्हणजे जेव्हा त्याने बाथरूममध्ये कॅमेरा लपवला होता, त्यामध्ये त्याने प्रियाचे नको त्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ कैद केले होते. आणि ते सर्व फोटो आणि व्हिडिओ तो प्रियाला दाखवतो. प्रिया हे सर्व बघते आणि तिला विश्वास बसत नाही की ज्या व्यक्तीवर तिने एवढा विश्वास ठेवला, तोच व्यक्ती असं काही करू शकतो. आणि यानंतर प्रिया त्याला विनवण्या करते की हे सर्व डिलीट कर, असं करू नको. पण तो अजिबात ऐकत नाही. त्याला प्रियाकडे असलेला पैसा दिसू लागला आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे त्याला त्या महिलेसोबत संबंध ठेवायचे होते. त्यानंतर त्याने प्रियासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ते संबंध नसून तो एक प्रकारचा बलात्कार होता, जो रोहनने प्रियावर केला. तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यासोबत संबंध झाले. आणि असे संबंध म्हणजे बलात्कार असतात, असे संबंध म्हणजे अत्याचार असतात. आणि हाच अत्याचार रोहनने प्रियावर केला होता. त्यानंतर देखील त्याने जेव्हा संबंध स्थापित केले, त्याचेही त्याने व्हिडिओ बनवून घेतले. आणि यानंतर तो वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता, तिच्यावर बलात्कार करत होता. अशात प्रियाला समजत नव्हता की या सगळ्या गोष्टींतून बाहेर कसं पडावं. जर आपण कोणाला सांगितलं तर आपलंच नाव खराब होईल. आणि रोहन हा प्रत्येक वेळी तिला असं म्हणायचा की मी तुझे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करतो, बस एक वेळेस तू जे मी सांगेल ते ऐकावं लागेल, असं म्हणून तो वारंवार प्रियासोबत हे सगळं करू लागला होता. जर तिने या गोष्टी आपल्या नवऱ्याला सांगितल्या असत्या तर उलट नवरा तिच्याबद्दल वाईट विचार करेल, अशी भीती तिला वाटत होती. त्यामुळे तिने या गोष्टी कुणालाही सांगितल्या नाहीत. तिने कमीत कमी आपल्या जवळच्या व्यक्तीला तरी या गोष्टी सांगायला हव्या होत्या. पण प्रिया असं काही करत नाही. पण या गोष्टी हद्दीच्या बाहेर गेल्या तेव्हा ऑक्टोबर 2024च्या पहिल्या आठवड्यात, जेव्हा प्रियाचा मित्र रोहन मेहता तिला अचानक आपल्या घरी बोलावतो. घरी बोलावल्यानंतर त्याच्यासोबत एक अजून व्यक्ती असतो. तो व्यक्ती म्हणजे त्याचा बिझनेस पार्टनर. आणि त्याने अगोदरच आपल्या बिझनेस पार्टनरला प्रिया आणि त्याचे संबंध असल्याचे व्हिडिओ दाखवले होते. आता प्रियाला त्या घरात गेल्यावर समजलं की आपल्यासोबत नक्कीच काहीतरी चुकीचं होणार आहे. पण तिच्यावर अशी वेळ आली होती की तिला काही करता येणार नव्हतं. प्रिया त्या ठिकाणी गेली आणि रोहनने तिच्यासमोर अशी काही मागणी केली की तिच्या पायाखालची जमीन सरकली. रोहन तिला म्हणतो की मला आणि माझ्या मित्राला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे आहेत आणि जर तू आमचं ऐकलं नाही तर मी हे सर्व व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करून टाकेन. त्या महिलेकडे कोणताही मार्ग राहिला नव्हता. तिने त्यांच्या म्हणण्यानुसार दोघांसोबतही संबंध ठेवले. म्हणजे त्या दोघांनी मिळून त्या महिलेवर बलात्कार केला, तिच्यावर अत्याचार केला. आणि नंतर तिला समजलं की तिने किती मोठी चूक केली, जी पावलं तिला 8 ते 10 महिने आधी घ्यायला हवी होती. जेव्हा या सर्व गोष्टींची सुरुवात झाली होती, त्याच वेळेस जर प्रियाने हे पाऊल उचललं असतं तर आज ही वेळ आली नसती. शेवटी तिने आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली की तिच्यासोबत मागील 8 ते 10 महिन्यांपासून हे सर्व प्रकार चालू आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि अटक करून त्यांच्यावर लागू होणारे कायदे लावले. पण अशा या सर्व घटनेत एका महिलेनं आपलं आयुष्य बर्बाद करून घेतलं. कारण आधी प्रियाने त्या व्यक्तीवर एवढा विश्वास ठेवला आणि त्याने तिचा विश्वासघात केला. आणि नंतर जेव्हा प्रियासमोर हे सगळं होऊ लागलं तेव्हा पण ती चूप राहून सर्व काही सहन करत राहिली, जे फार चुकीचं आहे. जर कोणासोबत असं ब्लॅकमेलिंग होत असेल किंवा असे कोणतेही काम होत असेल तर त्याचं काम आहे की त्याने या गोष्टींना सामोरे जायचं आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना, नवरा असेल, बायको असेल, आई वडील कोणीही असतील, किंवा शेवटी पोलिसांना देखील या गोष्टी सांगायला पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टींतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच या व्हिडिओतून सांगण्याचं आहे.
बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.